मित्रांनो, पुढची नदी आहे नर्मदा नदी। नर्मदा नदी ही मध्य भारतातली सर्वाधिक लांबीची नदी येते। भारतातली सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी येते। भारतातली सर्वात खोल घळईतून किंवा खसदरीतून जॉर्ज म्हणतो आपण त्याला, कॅनॉन, त्याच्यातून वाहणारी नदी येत असते बघा। आणि भारतातली सर्वात जुनी नदी म्हणून सुद्धा नर्मदा नदी ओळखली जात असते। तर अशा पद्धतीने ही नर्मदा नदी ही मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यातून वाहत असते। शेवटी अरबी सागराला येऊन मिळत असते। ठीक आहे। मग आता ही नदी समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं कोरा नकाशा बघावा लागणार आहे। हे आपलं राज्य महाराष्ट्र, हा गुजरात आहे, हा मध्य प्रदेश आहे, हा छत्तीसगड आहे। ठीक आहे। मग आता या दरम्यान या ठिकाणी अगोदर आपल्याला डोंगररांगा लक्षात घ्यावा लागेल। इथं आपल्याला माहिती आहे की मैकल डोंगररांगा आहे। या बाजूने जर बघितलं तर विंध्य पर्वतरांगा आहे। या बाजूना सातपुडा डोंगररांगा आहे। ठीक आहे। या सातपुडा डोंगररांगा, विंध्य पर्वतरांगा, मैकल पर्वतरांगा यांच्या दरम्यानचा हा जो एरिया येतो याला म्हणायचं नर्मदा नदीचे खोरे। मग आता ही जी नदी आहे या नदीबद्दल थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मैकल डोंगररांगेमध्ये मध्य प्रदेशमध्ये इथं अमरकंटक आहे। हे थंड हवेची ठिकाणी येत असतं बघा। या थंड हवेच्या ठिकाणी नर्मदा नदी एका बाजूला उगम पावते, तर एका बाजूला शोण नदी उगम पावते। शोण नदी गंगा नदीची उपनदी आहे, हे आपल्याला माहीतच आहे। ठीक आहे। आणि या बाजूना या ठिकाणी नर्मदा नदी उगम पावत असते। मग अमरकंटक हे थंड हवेचे ठिकाण मध्य प्रदेशमध्ये येत असतं, मैकल डोंगररांगेमध्ये येत असतं। ठीक आहे। आणि या ठिकाणी नर्मदा नदी आणि शोण नदीचा उगम होत असतो। मग आता नर्मदा नदी पश्चिम उतारावर उगम पावते आणि पश्चिम दिशेने वाहायला लागत असते। वाहत जात असताना जबलपूरजवळ हिला मोठ्या प्रमाणात महापूर येतो असतो। या ठिकाणी इथंच या ठिकाणी धुवाधार आणि कपिलधारा असे मोठमोठाले धबधबे पण लागत असते, वॉटरफॉल्स म्हणतो आपण। अशा पद्धतीने ही नदी मध्य प्रदेशमधून वाहते मेजॉरिटी। आणि नंतर मग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची बॉर्डर तयार करते 39 किलोमीटर, आणि पुढं महाराष्ट्र आणि गुजरातची बॉर्डर तयार करते 35 किलोमीटर। आणि अशी वाहत वाहत ही नदी भडोद शहराजवळ खंभातच्या आखाताला जाऊन मिळत असते। तर इथं बॉर्डरवर येते भडोज गाव। तर अशा पद्धतीनं मध्य प्रदेश 1, महाराष्ट्र 2, गुजरात 3 या 3 राज्यातली हिची लांबी येते 1312 किलोमीटर। यापैकी महाराष्ट्रातली लांबी येते 54 किलोमीटर, पण नवीन जे काही आकडेवारी येते त्याच्यानुसार 74 किलोमीटर येते। जलसंपदा विभागाने ही 74 किलोमीटर सांगितलेली। यापैकी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राची बॉर्डर येते 39 किलोमीटर, आणि महाराष्ट्र आणि गुजरातची बॉर्डरवरून वाहते ती 35 किलोमीटर। तर अशी ही टोटल 74 किलोमीटर लांबी नवीन आकडेवारीनुसार आहे। जुनी आकडेवारीनुसार 54 किलोमीटर आहे। 54 74 दोन्ही असेल तर 74 मारायचं बिंदास, आणि फक्त 54च असेल तर 54च मारा, 54 नसेल 74 असेल तर 74च मारा। तर अशा पद्धतीनं ही नदी येत असते बघा। या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे या नदीच्या दोन्ही बाजूने ज्या डोंगररांगा या डोंगररांगे तुलनेत मधला भाग खाली खचत खचत गेलेला आहे। म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीनं बघा असे विंध्य पर्वतरांगा आणि इकडं सातपुडा डोंगररांगा, या सातपुडा आणि या येतात विंध्य, यांच्यामध्ये हा खोलगट पट्टा आहे बघा। म्हणून या नदीला खसदरीतून वाहणारी नदी म्हणतात। हा खसलेली दरीचा एरिया आहे। ठीक आहे। किंवा यालाच म्हणायचं घळई। सर्वात खोल घळईतून वाहणारी नदी म्हणजे नर्मदा नदी आहे। सर्वात खोल खसदरीतून वाहणारी नदी सुद्धा नर्मदा नदीलाच म्हणायचे। मग जगातली सर्वाधिक खोल खसदरीतून वाहणारी नदी आहे कोलोरॅडो जगातली। भारतातली विचारली तर नर्मदा, आणि महाराष्ट्रातली विचारली तर इथून वाहणारी तापी नदी। तर अशा पद्धतीनं खसदरीतून वाहणारी या नद्या लक्षात घ्यायच्या। मग आता या नद्यांवरती धरणं कुठं कुठं आहे, तो ओंकारेश्वर एक धरण लागतं मध्य प्रदेशमध्ये। खाली इंदिरा सागर नावाचा मोठा प्रकल्प लागत असतो। आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या बॉर्डरवरती सरदार सरोवर, नर्मदा सरोवर म्हणतो आपण त्याला, हा प्रकल्प लागत असतो।
तर ही 3 मोठाले प्रकल्प या ठिकाणी आहे. 2 प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये आहे, एक प्रकल्प तिन्ही राज्याच्या बॉर्डरवरती येतो. ठीक आहे. तर असे 3 प्रकल्प लक्षात ठेवायचे. उगम आहे मध्य प्रदेशमध्ये अमरकंटक, मैकल डोंगररांगेमध्ये, शेवट होतो अरबी सागर. अरबी सागर पर्याय नसेल तर मग खंबातच्या आखात, खंबातचे पर्याय नसेल तर मग भडोज नावाचं गाव गुजरातमध्ये. आलं लक्षात. या ठिकाणी शेवट होतो. टोटल लांबी 1312 किलोमीटर आहे. आलं लक्षात. मग आता या नदीच्या उपनद्या कुठल्या कुठल्या आहेत, या उपनद्या लक्षात घ्यावं लागेल आपल्याला. डाव्या बाजूची उपनद्या घ्या. पहिल्यांदा डाव्या बाजूनं पहिली उपनदी येऊन मिळते बंजर, नंतरची नदी येऊन मिळते शेर, नंतर अशी जाऊन मिळणार नदी आहे शक्कर, नंतर पुढच्या भागात येते दुधी, नंतर येते तवा, नंतर येते रेवा. बंजर, शेर, शक्कर, दुधी, तवा, रेवा डाव्या बाजूना क्रमाने येणाऱ्या उपनद्या आहेत. उजव्या बाजूचा जर विचार केला आपण तर उजव्या बाजूना पहिली येते हिरंग, दुसरी येत असते ओरसांग, तिसरी येत असते बारणा आणि चौथी येत असते कोलार. हिरंग, ओरसांग, बारणा आणि कोलार या उजव्या बाजूच्या नद्या आहेत बघा. आणि डाव्या बाजूच्या बंजर, शेर, शक्कर, दुधी, तवा, रेवा या अशा पद्धतीनं. तर विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत आणि मैकल डोंगररांगा यांच्या दरम्यानचा हा पूर्ण पट्टा, हा टोटल क्षेत्र जो येतं हे टोटल या 3 राज्याचं क्षेत्र येतं 99,000 चौरस किलोमीटर इतका एरिया येतो. हा लांबी तर सांगितलेलीच आहे 1312 आहे. महाराष्ट्रातली लांबी 54 किंवा 74 किलोमीटर आहे. तर अशा पद्धतीनं आणि हे 3 धरणं ओंकारेश्वर, इंदिरासागर आणि नर्मदा सरोवर किंवा सरदार सरोवर हे 3 प्रकल्प लक्षात ठेवायचे. तर अशा पद्धतीनं ही नदी येत असते बघा. हे नदीचं हे खोरं आहे. आलं लक्षात. ही इकडं अमरकंटकवरून अशी उगम पावते. या पट्ट्यादरम्यान हा जो पट्टा आहे याला म्हणतात नदी खोरं. मग इथं मेजॉरिटी मध्य प्रदेशचं आहे, इथं महाराष्ट्राचं येतं असतं बघा, इथं परत गुजरातचं येतं असतं. हे भरोज दाखवलेलं इथं अरबी सागराला येऊन मिळते बघा. ठीक आहे. परत लक्षात घ्या. उगम पावते अमरकंटक, मैकल मध्य प्रदेशमध्ये, लांबी आहे 1312 किलोमीटर, महाराष्ट्रामध्ये 54 किंवा 74 किलोमीटर लक्षात ठेवायची. वाहिनी पश्चिम दिशेनं वाहते. कोणत्या कोणत्या राज्यातून वाहते? मध्य प्रदेश 1, महाराष्ट्र 2, गुजरात 3. डाव्या बाजूच्या नद्या बंजर, दुधी, शेर, शक्कर, तवा. ठीक आहे. उजव्या बाजूच्या हिरंग, ओरसांग, कोलार आणि बारणा. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवट आहे अरबी सागराला शेवट होतो भडोज खंबातच्या आखातामध्ये. तर हे असं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं या ठिकाणी ही नदी लक्षात ठेवायची नर्मदा नदी.